काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवित हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवित हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवित हा पायी जीव थोडा विठाला स्फूर्ती तो काखुली तुझ लागे लाडके लढीवाळ मागत से तुझे वंदे नहे रज चरणेचे तुका भासला बाणवेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा का तोची तो हा परब्रह्म ठेवा जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोडोनी हस्तक पायावरी काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याची भावे उतराई ठेवित हा पायी जीव थोडा विठाला श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबर आहे यांचा चार चरणाचा भंग संतांचे उपकार या विश्वावरती किती आहेत
आणि संत जन्माला आल्यानंतर संतांनी केलं काय हे प्रतिपादन करणारा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. सेवेला प्रारंभ करण्याअगोदर थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे श्री संत ज्यांना रुद्राचा अवतार या ठिकाणी संबोधलं जातं ते श्री संत बाळूमामा महाराज यांचा जन्मोत्सव. या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी हा एक दिवसीय मामांच्या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी कीर्तन सोहळा आहे. थोडासा आवाज कमी कर. आणि हे ठाणे या ठिकाणी कसं आहे 2011 साली या ठिकाणी ज्यावेळेस मेंढ्या आलेल्या होत्या आणि एका मेंढीचा जन्म मायबाप झाला या ठिकाणी. आणि जन्म झाल्यानंतर हे ठिकाण जन्म झालेलं ठिकाण या ठिकाणी एवढं मोठं मंदिर या ठिकाणी आहेच. एवढं मोठं अधिष्ठान. देवराज आले मंचकी बैसले भक्ताशी दिदले अभयदान. काय सांगितलं महाराजांनी? दास हो तुम्ही सकळ सुखी रहा. सुखी राहो निया आनंद करा. महाराज एवढं मोठं अधिष्ठान या ठिकाणी साक्षात रुद्राचा अवतार आणि एवढं मोठं बिरोबा देवाचं अधिष्ठान या ठिकाणी आहे. हे अधिष्ठान जर अमावस्याला या ठिकाणी भंडारा एवढा मोठा भंडारा असतो. आपण एवढी मोठी सेवा या ठिकाणी बाळूमामांची या ठिकाणी करत आहोत. खरं सांगतो ही सेवा तुमची कधी सुद्धा वाया जाणार नाही. सेवा केली की मेवा मिळणारच. का? ज्याची खरी सेवा सेवा कुणाची ही वाया जात नाही. सेवा ही सेवा आहे. हा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम उत्तम सेवा सांगितलेली आहे. ही सेवा आपण या ठिकाणी करत आहोत. मग मायबाप मामांच्या जन्म उत्सवानिमित्त या ठिकाणी हा कीर्तन सोहळा या ठिकाणी पार पडतोय आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहात. या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित असलेले हरिभक्त पारायण ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे ते मृदंग सम्राट मृदंग विशारद हरिभक्त पारायण ऋतिक महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो. आणि या ठिकाणी दोन्ही काटाची धोत्र दोन्ही काटाची उपाधी मीच तिला दिसायला लागली का काय काय. आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे मोठे बंधू दोघंही काशीद महाराज तुमच्या चरणाला हात लावतो. आदरणीय माने महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या चरणाचं दर्शन घेतो. तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला. मला वाटतं पहिलंच कीर्तन असायला ऐक ना. पहिला आहे तरी तुम्ही म्हणता का कसा दुखतोय गाडी आज. ही खरं नाही सवय नाही बरं का. ही परंपरा जपलेली म्हणून बरं का. नाहीतर हे असं काय नाही की लय पांढऱ्याच्याला कीर्तन बरं का. आपण असं काय नाही का. फक्त परंपरा माझी आहे म्हणून ही जपली मी. विठाला विठाला विठाला. या ठिकाणी युवा कीर्तनकार आमचे मोठे बंधू बिशे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणाचं दर्शन घेतो. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे मार्गदर्शक कुठंही चूक असेल तिथं दाखवून देणारे हरिभक्त पारायण आमचे ईश्वर महाराज माने या ठिकाणी मामा या ठिकाणी उपस्थित तुमच्या चरणाचं दर्शन घेतो. ज्यांनी प्रथम चाल एवढ्या उंच आवाजात म्हणली बरं का. उंच आवाजात आमचे नाना या ठिकाणी नाना उपस्थित आहे. त्यांच्याही चरणाचं दर्शन घेतो. सर्व भजनी मंडळ विनेकरी बाबा आणि सुंदर अशी शूटिंग ज्यांचं आहे ते मोरेश्वर बरोबर ना. मोरेश्वर शूटिंग क्रिएशन बरोबर का. मोरेश्वर फिल्म प्रोडक्शन का चुकलंच. मोरेश्वर फिल्म
हे सुंदर अशी चांगली कीर्तनं त्यांच्या यूट्यूब चॅनेलला असतात. त्यांच्या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा सगळ्यांनी बरं का. आणि सुंदर अशी ज्यांची सिस्टीम आहे. तुमचं नाव काय? हा, विनायक. आमच्या आप्पाची सिस्टीम बरं का. भागात त्यांना कळालंय ती कुठं काय पाहिजे कुठं काय नाही. एक साऊंडवर सुद्धा दान हाणता येईल, नाही तर 700 साऊंड लावला तरी काय उपयोग नाही. सुंदर अशी ज्यांची सिस्टीम आप्पाचं दर्शन घेतो. तुम्ही सर्वजण भाविक भक्त या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. या ठिकाणी ज्यांची सेवा आहे, तरुण मंडळ आहेत, सर्वजण माता भगिनी आहेत, सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो आणि या ठिकाणी सेवेला प्रारंभ करतो. मामांच्या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी हा कीर्तन सोहळा आहे. अभंग श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे. संतांचे उपकार या जीवावरती किती आहेत? नुसते जीवावरतीच नाही, या विश्वावरती संतांचे उपकार सांगितलेले आहेत. मामांचे उपकार कुणाकुणावरती आहेत हे अभंगामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. नीट ऐका. 3 टप्पे असे पडतात. महिला मंडळ बोलू नका अजिबात, लक्ष देऊन ऐका. 3 टप्पे असे पडतात. देवाचं येणं, संतांचं येणं आणि तुमांचं येणं, ह्यात फरक आहे. देवाला आणावं लागतं, संत हे येत असतात. देवाला आणावं लागतं का? देवराजे आले मंच की बैसले, आलं का? देवाला आणावं लागतं, संत हे येत असतात स्वतःहून. आणि तुम्हा आम्हाला कर्म भोगण्यासाठी या ठिकाणी यावंच लागतं. विठाला विठाला विठाला. देवाचं येणं वेगळं आहे, संतांचं येणं वेगळं आहे आणि तुमांचं येणं वेगळं आहे. नीट आहे का बरं का? देवाचं येणं कशासाठी? हा, देवाचं येणं नीट आहे का? या पृथ्वी तलावरती आलेलं संकट निरसन करण्यासाठी देव हा येत असतो. हरी घेऊनिया चक्र गदा, 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 घेऊनिया डबलचा. घेऊनिया चक्र गदा, घेऊनिया चक्र गदा, घेऊनिया चक्र गदा, हाची धंदा
म्हणणं वेगळं आहे. पण देवाचं देव जरी आला पण काय आहे मर्यादा आहेत. कशाची मर्यादा? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी भक्त येत असत. भक्ताला की पायापाशी दुर्जनाची सवारी. भक्ताला पायापाशी ठेवतोय पण दुर्जनाला पायापासून लांब करतो. नीट ऐका. देवा भक्ताला कसं पायापाशी दुर्जनाला कसं लांब. 2 ते 3 मिनिटांमध्ये दृष्टांत करून पुढे जाऊ. आपल्या महाभारतामध्ये धर्मराजा द्वीत खेळण्यासाठी बसला. लक्ष देऊ नये का बरं का. द्वीत खेळण्या द्वीत म्हणजे जुगार. लक्ष देऊ नये का. द्वीत म्हणजे जुगार. धर्मराजा आहे. कलियुगामध्ये पुण्यश्लोक महाराज अहिल्यादेवी होळकर आहेत. पण द्वापार युगामध्ये पुण्यश्लोक धर्मराजा होता. लक्ष देऊ नये का बरं का. द्वापार युगामध्ये पुण्यश्लोक आहे. सगळ्या गोष्टी आहेत नाही बाबा. पण द्वीत खेळण्यासाठी एक सगळ्यात मोठी चूक महाभारतामध्ये धर्मराजाने केलेली आहे. द्वीत खेळण्यासाठी बसलेला आहे. दुर्योधन समोर आहे माय बाप आणि दुर्योधनानं द्वीत खेळण्यासाठी बसवलेलं आहे बरं का. देवाला विचारलं नाही, कुणालाही विचारलं नाही, द्वीत खेळण्यासाठी बसला. म्हणून लक्ष देऊ नाही का. द्वीत म्हणजे जुगार. जुगार कधी खेळायचा नाही बरं का. 3 गोष्टीपासून सावधान राहायचं. शिकार, जुगार आणि व्यसन बरं का. तरुण मंडळ नीट लक्ष देऊ नाही का. तुमच्यासाठी आहे. कीर्तनातून प्रबोधन व्यसन मुक्तीवरती सुद्धा व्हावं बरं का. तर कीर्तन आहे. शिकार, जुगार आणि व्यसन या 3 गोष्टीपासून आपण सावधान राहायचं. आणि यातली एक जर गोष्ट आपल्या जर घरी असेल लक्ष देऊन ऐकायचं. तरुण मंडळ लक्ष देऊन ऐका. सगळ्यांनी लक्ष द्या माझ्याकडे. या 3 गोष्टी जर आपल्याला या 3 गोष्टीपैकी एक जर गोष्ट आपल्याकडे असेल तर आपल्या घरावर लिहून ठेवायचं. घरावर आमच्या घराला कीड लागलेली आहे. काय सांगितलं मी. कशामुळं. शिकार, जुगार आणि व्यसन या 3 गोष्टी जर आपल्या घरी असतील, एक जर गोष्ट असेल ना तर घरावर लिहून ठेवायचं आमच्या घराला कीड लागली आहे. द्वीत खेळण्यासाठी बसला आणि द्वीत खेळण्यासाठी बसल्यानंतर जरासंध राक्षसाच्या कवड्या केलेल्या होत्या. शकुनी मामा कवड्या टाकण्यासाठी बसलेला आहे बरं का. तो शकुनी मामा होता. शकुनी मामाकडे अशी जादू होती माय बाप. आणि कवड्या जर टाकल्या ना तर पांडवांच्या विरोधामध्ये कवड्या पडायच्या. पांडवांच्या विरोधामध्ये पडायच्या हो कवड्या. काय पाहिजे होतं धर्मराजाला सुद्धा. आपण देवाला सुद्धा विचारलं नव्हतं. देवाला सुद्धा. कारण का पांडवांच्या घरी देऊच होता. साक्षात देव घरी होता. देवाला विचारलं नाही. डायरेक्ट महाराज द्वीत खेळण्यासाठी बसला आणि जरासंध राक्षसाचे कवड्या केलेल्या शकुनी मामा कवड्या टाकण्यासाठी बसले होते. दुर्योधन समोर उभा आहे. सगळी माणसं महाराज सभेमध्ये आहेत. पहिला डाव टाकला तो सुद्धा हरला का. पांडवांच्या विरोधामध्ये कवड्या पडायच्या. बर जुगारासाठी काहीतरी गोष्ट लागेल की काय. 100 रुपयावर 10,000 रुपयावर जुगार होता का. नाही. जमीन, राज्य, संपत्ती सगळ्या गोष्टी गेल्या मायबाप. एक सुद्धा गोष्ट समोर राहिली नाही का. त्यांच्या विरोधामध्ये कवड्या पडायच्या. पण शेवट धर्मराजा म्हणाला राजकुमारा माझ्याकडे एक सुद्धा गोष्ट राहिलेली नाही. आता
हे बंद खेळ, हे बंद कर, माझ्याकडे एक सुद्धा गोष्ट राहिलेली नाही. असं म्हटल्यानंतर दुर्योधन म्हणाला नाही, एक गोष्ट राहिलेली आहे. म्हणजे काय? एक गोष्ट म्हणजे द्रौपदी राहिली. द्रौपदी राहिलेली आहे. आणि महाराज, सगळ्यात मोठी चूक जर काय केली असेल तर द्रौपदी सुद्धा पणाला लावली माझ्या. भक्तारा की पायापासून दुर्जनाची सवारी हितनं त्याला मारली मी, एवढं लक्षात असू द्या. पणाला लावली माय बाप. शेवटचा मला डाव टाकल्यानंतर जशा जरासन राक्षसाच्या कवड्या टाकल्या शकुनी मामानं, तशा त्या सुद्धा कवड्या महाराज पांडवांच्या विरोधामध्ये पडल्या. दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं, जा दुःशासना, द्रौपदीला सभेमध्ये आण, ओळख सभेमध्ये आण. म्हटल्यानंतर दुःशासन गेलेला आहे. द्रौपदी पशी उभा राहिला का? आजपर्यंत आईचा दर्जा दिलेला आहे, वहिनीचा दर्जा आजपर्यंत दिला. तो दर्जा माय बाप तिथं गेल्यानंतर एकरी शब्दामध्ये हाक मारली, द्रौपदी तुला सभेमध्ये बोलवलेलं आहे. असं म्हटल्यानंतर एकरी शब्दामध्ये हाक मारली. भाऊजी, झालंय नक्की काय? तुम्हाला आम्ही जिंकलेला आहे, लवकरात लवकर सभेमध्ये बोलवलेलं आहे. असं म्हटल्यानंतर मी एक पात्रीणार आहे, मला मी येऊ शकत नाही. असं म्हटल्यानंतर केसळा धरलं माय बाप, फरफडत सभेमध्ये आणलेला आहे. नीट लक्ष देऊ नये का? फरफडत सभेमध्ये आणलेला आहे. सभेमध्ये आणल्यानंतर सभेमध्ये काय बारकी माणसं होती का? बारकी माणसं आहेत का सभेमध्ये? एवढी मोठी लोक सभेमध्ये असताना सुद्धा एक सुद्धा माणूस पुढे पाऊल टाकलं नाही. का टाकलं नाही? का? जुगारामध्ये हरल्यामुळं. म्हणून लक्षात ठेवा, आपण शिकार, जुगार आणि व्यसनामध्ये जर हरत असाल तर आपला अख्खा संसार लयाला गेल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 या तीन गोष्टी मगापासून मी सांगतोय. लोक म्हणते ह्यात गेलंय तरी कोण सांगे आधी? शिकारीत कोण गेलाय का? शिकारीत गेला दशरथ राजा, शिकारीत गेला पंडू राजा, शिकारीत गेला परीक्षित राजा. जुगारात गेले पांडव, हे सांगतोय जुगाराचं मी. जुगारात गेले पांडव, जुगारात गेला नळ राजा, बर का, नळ राजा. आणि व्यसनात 56 कोटी यादव, देवाचं अख्ख कुळ दारूत मेलंय. विठाला 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 एवढी मोठी लोक असताना सुद्धा मला कोणतरी ह्या सभेमध्ये वाचवल अशी महाराज प्रतीक्षा होती. द्रौपदीला पण कोणी सुद्धा आलं नाही. माझे 5 पती आहेत, एक तरी पती मला वाचवेल. बघितल्यानंतर सगळ्यांनी सुद्धा खाली मान घातली. का? द्रौपदीला जिंकलेला आहे. आणि दुर्योधनानं सांगितलं, ए द्रौपदी चल आणि माझ्या मांडीवरती येऊन बस. असं म्हटल्यानंतर राग आला माय बाप. आणि द्रौपदीनं सांगितलं, मी मांडीवरती येऊन बसणार नाही, माझ्या भीमाची गदा तुझ्या मांडीवरती पडेल. बर का? माझ्या भीमाची गदा तुझ्या मांडीवरती पडेल म्हणून सांगितलं माय बाप. नीट ऐका. कोणी सुद्धा पुढे आलं नाही. म्हटल्यानंतर देवाची प्रार्थना सुरू केली. असंच असतं. दुःखामध्ये देव कधी आठवत नाही, आहे का नाही? सुखामध्ये देव कधी आठवत नाही, दुःख आलं की देव आठवतो, आहे का नाही? आपलं सुद्धा तसंच आहे का नाही? श्रीमंती आली की माणसं बालाजीला जाती ती. बघा माझं पटत असलं तर. श्रीमंती आली की माणसं बालाजीला जातात आणि गरिबी आली की पंढरपूरला येते देव. लक्ष देऊ नाही का? या विश्वामध्ये देव एकच असा आहे. तुम्ही विश्वामध्ये कुठं सुद्धा फिरा, कुठंही फिरा, लांबून दर्शन आहे देवाचं, लांबून. फक्त भगवान परमात्मा आपल्या जवळ आहे. पंढरीश भगवान परमात्मा, पंढरपूर हे क्षेत्र असं आहे, तो देव असा आहे. विश्वातील महाराज देव तुम्हाला लांबून दर्शन आहे देवाचं, पण एकच देव असा आहे त्याच्या डायरेक्ट पायापाशी दर्शन आहे. विठाला विठाला दुःखामध्ये देव आठवला. देव दुःखामध्ये आठवतो आपल्याला. पण श्रीमंती आली की आपण म्हणतो आम्ही कमावला, आम्ही कमावला आमच्या कष्टावरती. पण आपल्याला सुद्धा हे कळालं पाहिजे की आपल्यावरती सुद्धा देवाचा आशीर्वाद आहे. का? या विश्वामध्ये पोचणारा फक्त तोच आहे.
तोच देव भगवान परमात्मा आपल्याला महाराज पोषत असतो. तोच आपला बाप आहे, तोच आपली आई आहे. लक्ष देऊन ऐका, या विश्वामध्ये आपल्याला 2 आई वडील आहेत. तुम्ही म्हणाल महाराज हे एवढंच कुठं काय सांगितलं तुम्ही? आपल्याला 2 आई वडील कुठले आहे का आप्पा? 2 आई वडील. व्यवहारातले आई वडील वेगळे, परमार्थातले आई वडील वेगळे. ऋतिक महाराज, व्यवहारातले आई वडील तुमचे आमचे आई वडील, आणि परमार्थातले आई वडील पंढरीचा पांडुरंग आणि रुक्मिणी आहे साहेब. विठाला विठाला विठाला. संकट आले, आणि संकट आलेले म्हटल्यानंतर भगवान परमात्मा धावा केला महाराज. कोठे गुंतलासी कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. महाराज नीट आहे का? देवाला हाक मारली आणि दुःखात असल्यानंतर तुम्ही काय, मी सुद्धा हाक मारतो. देवाला हाक मारल्यानंतर देव आला नाही बरं का. एवढं इतक्यात तुम्ही पांढरे 4 लाव डोळ बागणं तोडलं तरी देव आला नाही आला. आणि देव तसा येत नाही बरं का. लक्षात ठेवा, हातच्या राखून जर देवावरती मामांवरती जर तुम्ही प्रेम करत असाल, श्रद्धा ठेवत असाल, हातच्या राखून कधी सुद्धा कुणावरती प्रेम करायचं नाही. नाही 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 नाही. देवावरती जर तुम्ही हातच्या राखून प्रेम करत असाल तर देव कधीच येणार नाही. देव आला नाही, त्याला समर्पण भाव अंतकरणात लागतोच. भाव लागतोच अंतकरणात, पण त्याला समर्पण भाव पाहिजे. समर्पण भाव महत्वाचा सांगितलं इकडे. आणि ज्या वेळेस महाराज वस्त्रहरणाचा कार्यक्रम चालू झाला, कार्यक्रमच म्हणायचे की वस्त्रहरण चालू झाल्यानंतर मायबाप नीट ऐका, देवाला हाक मारलेले पण एक हात द्रौपदीचा कमरेला होता. नीट ऐका, लक्ष देऊन ऐका, माझ्याकडे बघा सगळे. माझा फेटा चांगला नाही का आला? चांगला आलाय का? इथं पाक अर्धा तास झालं फेटा घालतोय, तुम्ही तरी आई आहे ना जाणाऱ्याकडेच बघताय. माझ्याकडे लक्ष द्या, समर्पण भाव सांगतोय तुम्हाला काय आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक हात कमरेवरती एक हात वरती. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, असं द्रौपदी बोलत होती बरं का. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, देव आला नाही. समर्पण भाव आहे का? आणि येत नाही म्हटल्यानंतर दोन्ही सुद्धा हात वरती केलं. देवा
आता तुझ्याशिवाय मला कोणच नाही. हा कोणच नाही. दोन्हीही हात वरती केला. आता मला तुझ्याशिवाय कोणच नाही. हा असं म्हटल्यानंतर देव आला. आणि देव आल्यानंतर बर का एवढंच ठेवा, देव आला आणि देवाला विचारलं एवढा वेळ का म्हणला. वेळ कसं काय आला, वेळा का वेळ लावला एवढा. देव म्हणाले तू काय म्हणली, कोठी कुंतलाशी द्वारकेच्या राया. मला द्वारकेत जावं लागलं, मला द्वारकेत जावं लागलं मग इकडे यावं. तू असं जर म्हणली असती कोठे गुंतलाशी हृदयातल्या राया तर मी हिंदच होतो की सर्वागटी राम देहादेव. महाराज मी अंतःकरणातच होतो तुझ्यापाशी, पण तू काय म्हणली कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया आहे की नाही. मग ही मला लय अंतर पडलं म्हणून उशीर लागला बर का. मग भक्ता राखी पायापाशी एवढंच ठेवा. या ठिकाणी साड्या पुरवल्या, पण लक्षात ठेवा बरं का देव बी असा आहे, देव बी असा आहे. गेशी तेव्हा देशी ऐसा देव असा आहे, आधी घेतो आणि मग देतो. संत तसे नाहीत. म्हणून लक्षात ठेवा. घेऊन या चक्र देव आला आणि महाराज भक्ताला पायापाशी आणि दुर्जनाला लांब ठेवलं. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणसाल महाराज दुर्जनाला काय केलं, लांब ठेवलं. देवाने जवळ घेतलं नाही, अजिबात नाही. देवाने जवळ घेतलं नाही माय बाप. बघ देव असाच आहे, दुर्जनाला लांब करतो. पण संत कसे आहेत नीट आहे. देवाचा धंदा वेगळा आहे, संतांचा धंदा वेगळा आहे. आणि आपल्या तुमामचा धंदा वेगळा आहे. देवाचा धंदा काय, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. आणि महाराज देवाचा धंदा सांगितला, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारे. सांगितलं का नाही, पटवून दिलं तुम्हाला. आता ऐका संत महात्मे. देव गेला आहे नाही का, सांगू अजून देवाचं वेळ आहे का. कितीला सोडायची कीर्तन, 4:15ला. अजून 1 तास आहे आपल्याकडे, म्हणजे अजून लय वेळ आहे. करायचं कारण ऐकाच आता. या भगवान परमात्म्यानं आपल्यावरती केलेलं उपकार एवढे आहेत, नीट ऐका. उपकार तर सांगावंच लागलं का. अरे देवाने माणूस म्हणून जगी तुला पाठवलं. अरे देवाने माणूस म्हणून जगी तुला पाठवलं. तुला देव नाही आठवलं, पापच वेऱ्या सार साठवलं. मानसा आता तरी मानसात मानसा आता तरी मानसात. महाराज एवढं मोठं शरीर देवानं आपल्याला दिलंय, तरी आपल्या शरीराची किंमत काढलेली नाही. तरीही महाराज महिला मंडळ धपाघप मिश्रिक असते ती. खरं सांगायचं कोण कोण मिश्री ही चीज विचारच कळेल ना. खरं सांगायचं मिश्री घासू नका. प्रबोधन महत्वाचं आहे, नीट आहे का घासू नका. मिश्रीमुळे कॅन्सर होतो. पोरं वैतागली तुम्हाला सांगून, पोरं वैतागली. आता पोरं म्हणतात महाराज किती सांगावं आमच्या आईला तर कळत नाही हो मिश्री घासती. तो रोज अहो काय काय नाही तर 7 न 8 वेळा दिवसात न घासावी लागते मिस्त्री. हा एवढं मोठं देवानं चांगलं शरीर दिलाय. देवे दिला देह भजना उमटा. हा काय का नाही. कबीर महाराज सांगतात बरं का,
कसे सोया नाच माना सोया खाया पिया कसे सोया नाच माना ये भजी मन नारायण ये भजी मन नारायण ये भजी मन नारायण ये भजी मन नारायण। एवढं मोठं शरीर आपल्याला दिलंय तरी आपल्याला महाराज चांगलं वागता येत नाही। माणसाला म्हणले की नाही जरा नामस्मरण करत जावा, देवधर्म करत जावा। माणसं म्हणायला लागली महाराज इथं मराय सवड नाही आणि तुम्ही पारमार्थाचा विषय काढलाय। माणसाला सहज म्हणलं की नाही जरा पारमार्थ करत जावा, नामस्मरण करत जावा, देवधर्म करत जावा, संतांची पूजा करत जावा। माणसं म्हणाली महाराज आमच्या घरी सगळं आहे, सगळं आहे। लक्ष देऊ नाही का बरं? लोक म्हणाली महाराज आमच्या घरी सगळं आहे, आम्हाला काय गरज नाही। म्हणलं काय आहे तुमच्या घरी? माणसं म्हणाली बरं का, थापता का मग सांगतो पैसा मेरा परमेश्वर। बर का माणसं काय म्हणाले का आमच्या घरी सगळं आहे, पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, बाल बच्चे साधू संत सेवा किसकी करू। आम्हाला काय गरज आहे महाराज, सगळ्या गोष्टी आमच्या घरी आहेत। मग देवधर्म करायचं म्हणल्यावर देवाला आता काय अलीकडे बघा लागतंय आता। महाराज म्हणले काही सुद्धा आणायची गरज नाही। शपथ घेऊन सांगतो महाराज म्हणलं तुका म्हणे आन म्हणे पंढरपूरला असं कळालंय का पंढरपूरची जत्रा निघाली। मायला म्हटलं जरा थोडं पुढं सारखं की मला सांगा एका जणाला 20 एकर रान आहे। मायला मंडळ नीट ऐका, एका जणाला 20 एकर रान आहे, त्याने एक 5 एकर पडून ठेवलं म्हणून काय हरकत आहे? 20 एकर रानातलं 5 एकर पडून राहिल्यावर काय अडचण आहे? 15 एकर पिकतंय की, पण आपल्याला 15 गुंठ रान आहे त्यातलं पडून ठेवायचं म्हणल्यावर कसं व्हायला? तुम्ही काळजीच करणार आता हो का कार्यकर्त्यांना सांगतो आता काय जागा नाही, मंडप सुद्धा अख्खा भरलेला आहे, येईल तशी माणसं मागे बसू द्या। आता विक्षेप करून आता कुठं होतो मला सांगा, मी पाठ केलेलं विसरत याव वाटाळा होते कुठं होतो? हा तुका म्हणे आन विठोबाची ऐका, अंतकरणात भाव लागतोय। तुम्ही मामापाशी येत असाल मायबाप, अंतकरणामध्ये जर भाव नसेल, हातच्या राखून जर श्रद्धा ठेवलेली असेल मायबाप नीट ऐका, मामा तुम्हाला कधी सुद्धा पावणार नाही। सासऱ्या घरी उपाशी मारतील, हिथून मामाच्या पाया पडतील। आपलं कीर्तन सार्थकी झालं विठाला नवऱ्या संग घरी भांडतील, हिथं येऊन मामाच्या पाया पडतील। चालणार नाही, मामाला काय दिसत नाही काय? नीट लक्ष देऊ नाही का? तुम्हाला वाटत असेल आम्ही जे काय कर्म या पृथ्वी तलावरती करतोय ना आपल्यावरती कोणाचं सुद्धा लक्ष नाही, भगवान परमात्म्याचं लक्ष आहे बर का। कारण हा भगवान परमात्मा
मला सांगा या शरीराला कुठं पिन दिसते का कुठं वायर आहे नाही नाही अहो नाहीच तर नाहीच मोबाईल जर घ्यायचा म्हणलं तर ते सगळं चार्जर येतोय हा चाले हे शरीर कोणाची आस चाले हे शरीर कोणाची आस हे शरीर भगवान परमात्मा चालवतोय आपल्यावरती त्याचं लक्ष आहे बर का तुम्ही जे काय कर्म करताय शेवट माणसाचा प्रारंभ कसाही असू द्या माणसाचा मध्य कसाही असू द्या बर का पण तो शेवट चांगला झाला पाहिजे माणसाचा बरोबर आहे का नाही माणसं काय म्हणते ती काय नाही बघा शेवट फक्त चांगला झाला पाहिजे बर का यो लक्ष देऊ नाही जाऊ द्या बारकी पोर आहे शेवट फक्त माणसाचा चांगला झाला पाहिजे बरोबर आहे का नाही आपल्याला वाटतं का नाही आपल्यावरती देवाचं लक्ष आहे आपलं कर्म कसं आहे पण शेवट आपलं कर्म भोगायचं म्हणलं की माणसं रडतेत आहो हा किती करशील रे भरोसा या नरदेहाचा किती करशील रे भरोसा या नरदेहाचा अजून तुला कळला नाही फटका या यमाचा अजून तुला कळला नाही फटका या यमाचा देह आपाचा आणि उसला देह आपाचा आणि महाराज ही देह उसनालाय बर का मग ही कसा वागवायचं हे आपल्या हातात आहे आपल्या हातात दिलंय म्हणजे कसं बी गाडी आपल्या हातात दिली दुसऱ्याची धडकून चाललं का धडकून चाललं का होय धडकून चालणार नाही म्हणून लक्षात ठेवा ही गाडी आपल्याला चालवायला दिली कर्म आपण या पृथ्वी तलावरती असताना चांगलंच केलं पाहिजे आणि कर्म जर वाईट केलं तर शेवट महाराज मारताना आपल्याला रडू येतं सगळ्या या आपल्या जीवन कार्यामध्ये ज्या गोष्टी केलेल्या आहेत ना शेवट आपल्याला कळतात मायबाप आणि शेवट माणसं रडतात का कर्माचं फळ तू भोगाया का रे रडतो धडधडा कर्माचं फळ तू भोगाया का रे रडतो धडधडा देहा वेड्या पाण्याचा बुडबुडा देहा वेड्या पाण्याचा बुडबुडा देहा वेड्या पाण्याचा बुडबुडा महाराज रडतात माणसं लक्ष देऊ नाही का हा देह आपल्याला दिलाय 84 लक्ष योनीमधून एक एक योनी कोटी कोटी फेरा जे गाडो व्हायचं मारायचं 1 कोटी वेळा नीट आहे का माकड व्हायचं मारायचं गाय व्हायचं मारायचं गाय बैल व्हायचं मारायचं 1 कोटी वेळा मग 84 लक्ष योनी गेल्यानंतर मग लागे वारा मनुष्य देहाचा मग आपल्याला हा जन्म भेटलाय मग महाराज गाढवाला 1 कोटी वेळा जन्म आहे म्हणल्या माझा माणसाला एकच आहे एवढंच परत जन्म नाही मग या जन्माला आलाय ना या देवाचा उपकार समजून घ्या नाही तरी
गेला जन्म वाया. या विश्वामध्ये जन्माला आल्यानंतर जर तुम्ही देवाचं प्रार्थना करू शकत नाही, देवाचं नामस्मरण करू शकत नाही, तर नाही तरी गेला जन्म वाया. मग शेवट माणसं रडतात माय बाप का. अख्ख्या जीवन एवढा प्रवास झाला तरी देवाचं आम्ही नाव घेतलं नाही. माणसं दडादडा रडतात बरं का. लक्ष देऊ नाही का. तरुणपणामध्ये वागलेली माणसं म्हातारपणामध्ये आल्यानंतर म्हातारपणी आल्यानंतर लोकांना वाईट वाटतं का. तरुणपणी जर चांगलं वागलं असतो बरं का तर म्हातारपणी रडायची वेळ आली नसती. लक्ष देऊ नाही का. संसारामध्ये वय वाढलं की किंमत कमी होते. वाक्य लक्ष देऊ नाही का. संसारामध्ये वय वाढलं की किंमत कमी होते आणि संसारामध्ये वय वाढलं या परमार्थामध्ये वय वाढलं की किंमत वाढत असते. अजून सुद्धा सांगतो, अजून सुद्धा एक वाक्य असं आहे. तुम्हाला जर संसार चांगला करायचा असेल बर का, जोडता जोडता ऐका बर का. पाळणा जोडताय ना हे काय तरुण मंडळ पाळणा जोडताय ना. वाक्य लय महत्वाचं आहे म्हणून जाय तुम्हाला तुमच्या थांबवले. नीट ऐका. संसार लग्न झालेत का तुमची झाली. नीट ऐका. आता पाळणा जोडता जोडता ऐका. तुम्हाला जर संसार चांगला करायचा असेल तर संसारामध्ये बापाला भ्यावं बर का. काय सांगितलं. तुम्हाला जर संसार चांगला करायचा असेल तर संसारामध्ये बापाला भ्यावं आणि तुम्हाला जर परमार्थ चांगला करायचा असेल तर परमार्थामध्ये पापाला भ्यावं. विठाला विठाला हे शरीर एवढं आपल्यासाठी दिलेलं आहे. हे सगळ्यात मोठं धन आहे बर का. धन आहे. हे धन आपण जपून ठेवलं पाहिजे. देवाचे उपकार आहेत नाही बाप. संतांचे उपकार आपल्यावरती आहेत. संत आपल्यावरती महाराज संतांचे आमच्यावरती काय उपकार आहेत. मामांचे आमच्यावरती उपकार काय आहेत. नीट लक्ष देऊन ऐका. आमच्यावरती संतांचे उपकार काय आहेत. देव असा आहे की भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारे. पण संत तसे नाहीत. भक्ता राखे बी पायापाशी आणि दुर्जनाला पण पायापाशी. दुर्जनाला काय झालं. मंबाजी बुवांनी बोराटीच्या काठीनं मारलं. दृष्टांत असा आहे. मंबाजी बुवांनी बोराटीच्या काठीनं मारलं. खळकंडोळ्यामध्ये पाणी आलं. काय मी असा अपराध केला. काय मी असा अपराध केला देवा. आता मला तुझ्याकडे यायचंय. मला इथं थांबायचं नाही. पेटी लागी जीवा लागली से आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पेटी लागी जीवा लागली से आस. पेटी लागी जीवा लागली से आस. डोळ्यामधून खळकन पाणी आलं. नीट ऐका. संध्याकाळची वेळ आहे कीर्तनाची. कीर्तनाला उभा राहिल्यानंतर मंबाजी पुढे दिसत म्हणल्यानंतर मंबाजी बुवाच्या घरी जगद्गुरु तुकोबाराय गेले. नीट ऐका. दुर्जनाला सुद्धा पायापाशी बोराटीच्या काठीनं दुपारी मारलेला आहे. मंबाजी बुवाला हाक मारली. मंबाजी बुवा. मंबाजी बुवाला कानावरती हाक ऐकू आली. कुणीही माझ्या घरी येईल पण जगद्गुरु तुकोबाराय माझ्या घरी येणार नाहीत असं म्हटल्यानंतर बाहेरून बघतात साक्षात जगद्गुरु तुकोबाराय समोर उभा आहेत बर का. समोर उभा आहेत आणि खळकंडोळ्यामध्ये मंबाजी बुवाच्या पाणी आलं. हा वैरे वैरे वैरी. दुपारच्या वेळेला बोराटीच्या काठीनं मारलं. खळखळ गळगळ गळगळ खांद्या म्हणून रक्त येत आहे महाराज पाठीतून महाराजांच्या. तरीही महाराज संध्याकाळच्या वेळेला मंबाजी बुवाच्या घरी जातात. आपलं तसं आहे का. मग बसलेले आपलं तसं आहे का. आपल्याला कोणी काय म्हणल्यावर सुद्धा आपण धावून जातोय अंगावर. महाराज हे वैराग्य संपन्न होते. नीट लक्ष देऊ. वैराग्य संपन्न होते.
घरी गेले आणि हाक मारली, मंबाजी बुवा. मंबाजी बुवा बाहेर आले. बघतात काय जगद्गुरु तुकोबा खळ्या कंडोळ्यामध्ये पाणी आलं. महाराज दुपारीच मी तुम्हाला बोराटीच्या काठीनं मारले तरी तुम्ही माझ्या घरी येताय. महाराज बोलले, मंबाजी बुवा अहो हे गावगाड आहे, चालत राहणार आहे. तुम्ही मला दुपारी बोराटीच्या काठीनं मारले, आता आपलं काय आहे का, चला. असं म्हटल्यानंतर मग तर लयच रडायला लागले. पाय सोडणार बर का, पाय सोडणार. असं म्हटल्यानंतर वाईट वाटलं महाराजांना. महाराजांनी उठून उभा राहिले. महाराज मंबाजी बुवा कळकळ गळगळ डोळ्यातून पाणी येते. महाराजांना विचारलं, खरं सांगा महाराज, खरं सांगा तुम्ही हाय तरी कोण, खरं सांगा. एवढं मी तुम्हाला बोराटीच्या काठीनं मी मारलं तरी तुम्ही माझ्या घरी येता, खरं सांगा तुम्ही हाय तरी कोण. महाराज म्हणले, खरं सांगू का, मी कोण आहे ना हे मलाच माहिती नाही. मी कोण आहे ना हे मलाच माहिती नाही. तुम्हाला जरी कळून घ्यायचं असेल तर तुम्ही पंढरपूरला जावा आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला जाऊन विचारावं, म्हणावं देहूचा तुकोबराय कोण आहे. पुसणे ते पुसा तुका म्हणे नव्हे दिसतो मी कोण आहे ती मला माहिती नाही. पंढरपूरला जाऊन पंढरपूरच्या पांडुरंगाला जाऊन विचारा, म्हणावं देवचा तुकोबराय कोण आहे. एवढे मोठे उपकार केले जगद्गुरु तुकोबराय सांगतात. एवढे उपकार संतांचे आहेत, सांगू शकत नाही. अभंगाचं पहिलेच आहे.
शकतं इथं कोण? साखर किती गोड आहे महाराज? साखर गोड किती काय सांगू शकत नाही. तसं उपकार संतांचे नीट आहे का? या पृथ्वी तलावरती तुम्हा आमचा उद्धार करण्यासाठी नीट लक्ष देऊन ऐका बरं का. तुम्हा आमचा उद्धार करण्यासाठी या विश्वामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाचा उद्धार करण्यासाठी या विश्वामध्ये हे जीव जन्माला आले. तुम्ही आम्ही लोक या विश्वामध्ये जन्माला आल्यानंतर भरकटलो. देवाचे नामस्मरण नाही, आपल्याला देव माहिती नाही. आपल्याला देव माहिती करून दिला कुणी दिला असेल तर संत महात्म्याने देव माहिती करून दिला. या मृत्यू लोकामध्ये या जीवाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे जन्माला आले मायबाप. संत महात्मे येण्याचंच कारण एवढं असतं मायबाप. येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येण्याचं कारण असं आहे महाराज. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. या विश्वातल्या महाराज जडजीवांचा उद्धार जडबुडांचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी संत महात्म्यांचा जन्म आहे. तुम्हा आम्हाला देव माहिती नव्हता मायबाप. या देव जर माहिती कोणी करून दिला असेल तर ह्या संत महात्म्यांनी देव माहिती करून दिलेला आहे. नीट ऐका. आश्विन शुद्ध द्वादश. चुकलं तर सांगा बरं का मला, माझं एवढं पाठ नाही. आज काय आहे खरं सांगा. एखादच कोणाकोणाची होती खरं सांगा बरं का. मामांच्या दरबारामध्ये बसलाय. आज द्वादश आहे. म्हणजे ऐका. आश्विन शुद्ध द्वादश या दिवशी 3/10/1892 नीट ऐका बघा. 3/10/1892 वार सोमवार. घ्या घरचाच आहे का? हसताय म्हणल्यावर घरचाच आहे. महत्वाचा फोन असतात लोकांना. 3/10/1892 आश्विन शुद्ध द्वादश वार सोमवार. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळे या गावी. बघा बरोबर आहे का? कसं लगेच. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुका आणि अक्कोळे या गावी बाळूमामांचा जन्म आहे. मायाप्पा मला माहिती मिळाल्यानुसार मायाप्पा आणि सत्यवाच्या पोटी रुद्राचा अवतार. नीट ऐका. रुद्र म्हणजे ऐका कोण? या विश्वाचा मालक. एवढी सोपी काटा अंगावाला बरं का. माझ्या अंगावर काटा आला माझ्या. रुद्राचा अवतार आहे. आणि या रुद्राचा अवतार म्हणजे या विश्वाचा मालक आहे. जेव्हा कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघ्या शून्याची होती पायी, कानोबा तेरे तेरे ते म्हणजे हे विश्व आहे, हे रुद्र आहे.
कळालं का? जेव्हा कोटेचं नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी. गाणोबा तेरे तेरे ते, गाणोबा तेरे ते म्हणजे विश्व आहे, म्हणजे ते शिवतत्व आहे. ते शिवतत्व म्हणजे रुद्राचा अवतार आहे. हा रुद्राचा अवतार मायबाप जन्माला आलेला आहे आणि आपल्याला आनंद झालेला आहे. आनंद झाला, आनंद झाला. ह्याला कोण कोण गेले या? आदमापूरला इथलं कोण कोण गेले? कारण की हात वर, मी सोबत गेले. मंदिर किती सुंदर आहे हो, एवढी व्यवस्था सुंदर आहे. ते मी गेल्यानंतर असं बर का, साक्षात पंढरपूर आहे बर का. कोण गेलं नसलं तर जाऊन या. मरायच्या आधी जाऊन या. मी तर म्हणेल मरायच्या आधी पंढरपूरला आणि आदमापूरला एकदा जाऊन या. एकदा मरून जर गेला ना, विषय संपला तुमचा. म्हणून लक्षात ठेवा, आदमापुरात माझ्या दारात भक्त राहतो. आदमापुरात माझ्या दारात भक्त राहतो. भक्त नाचतो, माझ्या समीला गाजतो. भक्त नाचतो, माझ्या समीला गाजतो. भक्त नाचतो, माझ्या समीला गाजतो. भक्त नाचतो, माझ्या समीला विश्वामध्ये रुद्राचा अवतार बाळूमामांचा जन्म झाला. आणि मायबाप बाळूमामांचा जन्म त्याच्यासाठी आहे, येथे उपकारासाठी. जगाच्या कल्याण संतांच्या विभागी, जगाच्या कल्याण संतांच्या विभागी, जगाच्या कल्याणासाठी संत महात्म्याने जन्म घेतला. मायबाप नीट ऐका. बालपण जसं महाराज, जसं जसे महाराज बाळूमामा मोठे होत होते, नीट लक्ष देऊन ऐका. आईला काळजी लागू राहिली. आईला काळजी लागू राहिली का? माणसांतून माणसामध्ये कधी राहत नव्हते, माणसामध्ये नव्हतेच, एकंटी राहायचे. बाळूमामा एकंटी राहायचे. नीट लक्ष देऊन ऐका. पण आईला काळजी असायची का? काळजी लागून राहिली, माझं पोरग एकंटी राहते. कारण का? ज्ञान आणि भक्ती. ज्ञान आणि भक्ती म्हणजे नीट लक्ष देऊन ऐका. आपल्या देव कळण्यासाठी काही गोष्टी कळणं गरजेचं आहे. महंत, संत, ग्रंथ आणि साधना. बर का? हे साधना, ज्ञान आणि भक्ती अशी होती की एकंटी बसायला भाग पाडते.
एकंटी बसायला भाग पाडते, एवढी साधना मायबाप त्यांच्याकडे होती. आणि ही साधना एकंटी बसायला भाग पाडायची. कधी लोकांमध्ये बसले नाहीत, काळजी वाटून राहिलेली आईला. आणि आईला काळजी असते बरं का पोराची. कारण का 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये आईनं वागवलेलं असतं. आईला काळजी आहे, तिने यातना सहन केलेल्या आहेत मुलाच्या. आणि आईला काळजी लागू राहिली, माझ्या मुलाचं कसं व्हायचं, माझ्या मुलाचं कसं व्हायचं. पण आईला माहित नव्हतं रुद्राचा अवतार आहे. काळजी करायची काय कारण आहे हो. पण महाराज असं एकंटी बसतायत म्हटल्यानंतर चंदूलाल शेठजीच्या कामाला लावलं बरं का. नीट ऐका, लक्ष देऊन ऐका. चंदूलाल शेठजीच्यात कामाला लावलं. पण तिथं कामाला राहिल्यानंतर जे जेवायला ताट दिलं होतं त्या ताटामध्येच त्यांच्या देवाचं दर्शन त्यांना घडवलं बाळूमामांनी बरं. बाळूमामांनी त्यांचं. आणि एक लक्ष देऊन ऐका, बाळूमामांना अंधश्रद्धेमध्ये कधी सुद्धा समाविष्ट करू नका. लक्ष देऊन ऐका, समाविष्ट अंधश्रद्धेमध्ये करूच नका. बाळूमामा अंधश्रद्धा मानत नव्हते, मानतच नव्हते मायबाप. अखंड नामस्मरण, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ज्ञानोबा तुकोबारायचे पंढरपूरचे वारकरी होते बर का, वारकरी होते मायबाप. अंधश्रद्धा कधी सुद्धा महाराज बाळूमामांनी कधी मानलेली नाही. चंदूलाल शेठजीला महाराज त्यांच्या आईला त्याच भांड्यामध्ये महाराज देव दाखवला त्यांचा. एवढे उपकार त्यांच्यावरती एवढे केले मायबाप. पण तत्पूर्वी बाळूमामांचं लग्न ठरवण्यात आलं. सांगितलं नव्हतं, सांगितलं होतं मी लग्न करणार नाही, मला संसारामध्ये पाडू नका. पण मायबाप बाळूमामांची बायको आहे ना, ती त्यांच्या बहिणीची मुलगी आहे बरं का. लेट लक्ष चपलं तर सांगा मला. आणि मायबाप सांगितलं होतं मला संसारामध्ये पाडू नका, मला या जगाचा उद्धार करायचा आहे, मला संसारामध्ये तुम्ही पाडू नका. पण ऐकलं नाही मायबाप, ऐकलं नाही, ऐकलं नाही. तुम्हाला मुलगी करावंच लागेल म्हणून महाराज लग्न लावून दिलं. पण त्याच मंडपामध्ये सांगितलं होतं ज्या मंडपामध्ये तुम्ही माझं लग्न लावणार आहे त्याच मंडपामध्ये तुमचं मड निघालं म्हणून. पण शब्द खरा झाला. हा शब्द का खरा झाला माहितीये का? कारण खोल विहिरीचं पाणी संत महात्म्यांना 2 साधूंना पाजलं होतं. आणि त्या साधूंनी महाराज असा आशीर्वाद दिला. तुम्हाला खरं सांगतो बाळूमामांना सुद्धा परीक्षा द्यावी लागलेली आहे. काय सांगतोय मी? बाळूमामांना सुद्धा परीक्षा द्यावी लागली. संसारामध्ये या परमार्थामध्ये असताना असा कोण माणूस नाही तर त्याला सगळं आयतं भेटल, आयतं भेटू शकत नाही. काय माणसं काहीतरी एक गडी काय म्हणला माहितीये का? ते म्हणला काय नाही अभ्यास ही करायचा नाही, फक्त बाळूमामाचा एकदा भंडारा लावला की गडी पासच झाला. असं होत नाही. अहो ज्ञान साधना भक्ती अवगत करण्यासाठी सुद्धा बाळूमामांना महाराज परीक्षा द्यावी लागली. खोल विहिरीचं पाणी काढावं लागलं आणि त्या 2 साधूंना पाजावं लागलं. तेव्हा त्या साधूंनी महाराज आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद असा होता की तुम्ही बोलाल तो शब्द खरा होईल आणि तुम्ही ज्यांना आशीर्वाद देचाल त्यांचं चांगलं होईल, भलं होईल. म्हणून लक्ष देऊन ऐका. संत महात्मे असे होते. संत महात्मे बाळूमामा कधी सुद्धा खरं बोलत नव्हते. तुम्ही म्हणताल तुला ह्यासाठी आणला वेरीत. बाळूमामा कधी सुद्धा खरं बोलत नव्हते. बाळूमामा जे बोलत होते ते खरं होत. काय सांगितलं मी? जे बोलत होते ते खरं होत होतं. सगळं खरं होत होतं मायबाप. नीट लक्ष देऊन ऐका. आणि त्यांनी सांगितलं होतं भर मंडपामध्ये तुमचं मड निघाल. आणि मायबाप ज्यावेळेस लग्न लागलं त्याच वेळेस महाराज धारा तीर्थी पडले आणि इहलोकीची यात्रा संपवली त्यांच्या मेहुण्यानं. त्याच वेळेस सांगितलं होतं खरा शब्द झाला.
त्याच वेळेस सांगितलं होतं मला संसारामध्ये पाडू नका, पण संसार चालू झाला. नीट ऐका, संसार चालू झाल्यानंतर त्यांच्याच मेंढ्या होत्या आणि मेंढी माऊलीला घेऊन महाराज एवढा मोठा परमार्थ उभा केला. नीट लक्ष देऊन ऐका. पण जो शब्द दिलेला होता, जे बोलत होते ते 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 खरं होत होतं. बाळूमामांपाशी संसारामध्ये गुरपटलेली लोक यायची. जगद्गुरु तुकोबारांपाशी सुद्धा काय गुरपटलेली लोक यायची. अहो बाळूमामा साक्षात डॉक्टर आहेत. नीट ऐका बरं का, जरा वेगळं सांगायचा प्रयत्न करतोय मी. बाळूमामा डॉक्टर आहेत, बाळूमामा वकील आहेत, हा बाळूमामा इंजिनियर आहेत बरं का, सगळे आहेत डॉक्टर. महाराज काय सांगताय हो, संसारामध्ये गुरपटलेली लोक बाळूमामापाशी यायची. मामा संसारामध्ये खूप वाईट परिस्थिती चालू आहे, दुःख आहे, आम्हाला संसारामध्ये दुःख आहे. आणि मग मामांना विचारल्यानंतर मामा सांगायचे काळजी करू नका, दुःख आहे ना, भगवान परमात्माचं नाव घ्या, पथ्य नाम विठोबाचे. नीट लक्ष देऊ नये का, पथ्य नाम विठोबाचे. कारण का लायसन कोणाकोणाच्या गळ्यात आहे, लायसन कोणाकोणाच्या गळ्यात आहे. ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात लायसन आहे ना त्यांना द्यायची कारण नाही का. ही लायसन ज्याच्या गळ्यात आहे बर का, तो भगवान परमात्मा त्याच्यावरती कृपा आशीर्वाद असतो. नीट लक्ष देऊन आहे का, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं नामस्मरण करत 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 बाळूमामा होते मायबत. नीट ऐका, त्यांच्या मुखामध्ये एकच मंत्र असा होता, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बोलत होते ते तेच खरं होत होतं. काही लोक महाराजांपाशी आली, महाराजांना सांगितलं महाराज पिका वाढून चाललेले आहेत, काही सुद्धा राहिलेलं नाही, दुष्काळ पडलेला आहे. असं म्हटल्यानंतर बाळूमामा दुष्काळ पडला असं म्हटल्यानंतर बाळूमामाने सांगितलं. बाळूमामा उठून उभा राहिले, हातामध्ये खाटे, खांद्यावरती घोंगडा आहे. आणि त्याच वेळेस काठी आकाशामध्ये भिरकवली आणि आकाशाला सांगितलं माय बाप. महाराज सांगितलं अरे जिथं पडतोय तिथं पडा ना, आणि जिथं पडायचंय तिथं नाही तसला पडतोय का, वाटतंय का नाही तुला काय, तिथं माणसं मरायला लागलेली आहेत, काही कर पण आताच पड. असं म्हटल्यानंतर शब्द प्रमाण झाला आणि धाय 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 धो 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 महाराज पाऊस पडायला लागला. नीट लक्ष देऊन ऐका, शब्द प्रमाण होता. म्हणून आपण जर बाळूमामांपाशी आल्यानंतर श्रद्धेनं पाया पडलो ना, संसारातल्या कुठलीही गोष्ट तुमची संसारातली असू द्या, त्याचं महाराज दुःख नाहीस झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 नाहीस करण्यासाठी संत महात्म्य मृत्यू लोकांवरती महाराज अवतरित झालेले आहेत. काही दिल्यानंतर आपले त्यांचे उपकार आपल्यावरती फिटतील. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्ही काही जरी दिलं, अहो जीव जरी दिला तरी त्यांचे उपकार फिटू शकत नाही. अभंगाचं दुसरं चरण. काय द्यावे त्याची व्हावे मुतराई, 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 काय
व्हावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा. आपण जीव जरी त्यांच्या पायावरती ठेवला तरी महाराज आपला असा अख्खा संसार या संतांमुळं मायबाप या ठिकाणी जिवंत आहे बरं का. परमार्थ जिवंत आहे. हा देव जर आपल्याला कळाला नसता तर अख्खा संसार नाही आपलं हे अख्खं ब्रह्मांड सुद्धा आपल्याला कळालं नसतं. हे सगळं ब्रह्मांड हा सगळा संसार. तुम्ही म्हणसाल महाराज परमार्थ परमार्थ म्हणजे काय हो? लक्ष देऊन ऐका. संसारातला आनंद म्हणजेच परमार्थ आहे. दुसरा तिसरा परमार्थ कुठलाही नाही. असं काय नाही की संसार सोडून द्या परमार्थ करा असं काहीही नाही. संसारामध्ये आनंद आहे. सासू सुना हसत्यात. सासू सुनाची भांडण आहे बरं का. सासू सुना घरामध्ये हसत्यात. हाच खरा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. घरातला परमार्थ दुसरा तिसरा कुठलाही नाही. हा म्हणून बाळूमामा या ठिकाणी अवतरित झालेले बरं का. बाळूमामांचा जन्म बाळूमामांचं चरित्र एवढं मोठं आहे की 2 तासाच्या कीर्तनामध्ये सांगता येणार नाही बरं का. ती एवढं मोठं चरित्र आहे महाराज. हा एक शिंगाडे नावाचं कुटुंब होतं बरं का. शिंगाडे नावाचं शिंगाडे नावाचं कुटुंब होतं. आणि त्या शिंगाडे नावाच्या कुटुंबाने काय झालं, मूल व्हायना म्हणून एक गाभणी असलेली बकरी कापायला चालवली होती बरं का. नीट ऐका. कापायला चावल्यानंतर बाळूमामांना कळालं. कारण अंतर्ज्ञानी होते. लक्ष देऊन ऐका. अंतर्ज्ञानी होते. आणि कळाल्यानंतर बाळूमामा आले. मायबाप तो शिंगाडे नाव त्याचं होतं. त्याला सांगितलं काय ठेवलंय रात, काय आहे घरामध्ये? काय नाही बाबा, काय नाही. आवाज कशाचा येतोय? मेंढीचा आवाज येतोय. असं म्हटल्यानंतर त्याने हकीकत सांगितली. मूल होत नाही. आणि एका दिवृषाने सांगितले गाभणी मेंढी कापल्यानंतर बरं का, गाभणी मेंढी कापल्यानंतर तुला मूल होईल. अरे कोणी सांगितलं तुला गाभणी मेंढी कापल्यानंतर मूल होईल? अरे एका आईचा लेकराचा जर जीव घेऊन तुला पुरं होत असतील असं कधी सुद्धा होणार नाही. ही अंधश्रद्धा पाळू नका. ही अंधश्रद्धा मुळीत काढली महाराज बाळूमामांनी. म्हणून लक्ष देऊन ऐका. अंधश्रद्धा मानू नका. ही अंधश्रद्धा बंद केलेली आहे महाराज मामांनी. एवढं मोठं उपकार बाळूमामांचा आहे. सहज बोललं तरी महाराज उपदेश होत होता. सहज बोलणे तो उपदेश करोनी सायास शिकविती. संत महात्मे होते कसे, तू का म्हणे वत्स धेनुवेची चित्ती, तैसे मज येते सांभाळीत ज्ञानेश्वर.